तर बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी ते बीडमधून आज बीडमध्ये जरांगेंची निर्णायक इशारा सभा पार पडणार आहे। तर जरांगेंच्या भूमिकेकडे आता उद्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आणि सभेला गर्दी जमल्यामुळे आज बीडमधील शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे। तर सरकारला दिलेली डेडलाईन उद्या संपणार आहे आणि 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर मनोज जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत। तर 2 दिवसांपूर्वी आता सोयरे शब्दावरून चर्चा सुद्धा अडली होती आणि सरसकट आरक्षणावर जरांगे ठाम असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। तर आज बीडमध्ये जरांगे पाटील यांची निर्णायक अशी इशारा सभा पार पडणार आहे। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, आज बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची महत्त्वाची अशी सभा पार पडणार आहे, नेमकं काय जरांगे पाटील बोलण्याची शक्यता आहे? नक्कीच जरांगे पाटील यांनी सरकारला जो मराठा आरक्षण अल्टिमेटम दिलाय 24 डिसेंबरचा, तत्पूर्वी आज बीडमध्ये सभा होत आहे। या सभेला नाव निर्णायक इशारा सभा देण्यात आला आहे। सरकार मराठा आरक्षण अद्याप जाहीर करत नसल्यामुळे जरांगे पाटील यांची आक्रमक भूमिका कायम असून आता ते या सभेतून सरकारला इशारा देणार आहेत। बीडमध्ये या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून आपण पाहू शकतो हे जवळपास 55 एकरचा हा परिसर आहे। या परिसरात भगवे झेंडे सर्वत्र लावण्यात आले असून आता लोक देखील येण्यास सुरुवात झाली आहे। बीड शहरात देखील ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या असून स्वागतासाठी मुस्लिम बांधव देखील सज्ज झाले आहेत। बीडमध्ये या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सभेच्या परिसरात ड्रोन कॅमेरासह वेब कॅमेऱ्याची देखील नजर राहणार आहे। एकंदरीतच सभेची तयारी पूर्ण झाली असून आता या सभेतून जरांगे पाटील काय सल्ला करतात आणि सरकारला काय इशारा देतात, आपल्या आंदोलनाची पुढील दिशा काय ठरवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नक्कीच उदय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये जाहीर निर्णायक इशारा सभा होते आणि या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून विविध उपाययोजना सुद्धा करण्यात आल्या असून तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय आणि याच उपाययोजनांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। भव्य असे बॅनर्स उभारण्यात आले आहेत, तसेच सभेसाठी येणाऱ्यांसाठी स्वागत कमानी देखील उभारण्यात आले आहेत। या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन देखील सतर्क झाले असून तगडा पोलीस बंदोबस्त बीडमध्ये तैनात करण्यात आला आहे। आपण पाहू शकतो बीडमध्ये जी सभा होणार आहे त्यासाठी लाखो लोक येणार असून बीड शहरात देखील मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असून या दरम्यान पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आपल्यासोबत बीडचे अपर पोलीस अधीक्षक आहेत सचिन पानकर सर, आपण त्यांचे संवाद साधूया। नेमका कशा पद्धतीने ह्या सुरक्षा व्यवस्था आहे आणि लोकांना काय आवाहन करावं? आजच्या सभेच्या अनुषंगाने ऍडिशनल एसपी, त्याचप्रमाणे डीवायएसपी, पीआय आणि बाहेरील SRPFचा बंदोबस्त असेल, होमगार्ड असतील, असा एकंदरीत 1800 एवढा मोठा बंदोबस्त आम्ही शहरामध्ये आणि रॅलीसाठी त्याचप्रमाणे सभा बंदोबस्त याकरता आम्ही बंदोबस्त लावलेला आहे। बीड शहरात जी वाहतूक येणार आहे, बाहेर महामार्गावर देखील वाहतूक विस्कळीत होणार आहे, त्यावर कशी उपाययोजना केली आहे, काय सांगा? त्याबद्दलचं नियोजन आम्ही असं केलेलं आहे की रॅली जी शहरातून सुरू होणार आहे त्याच्या 1 तास अगोदरपासून आम्ही शहरामध्ये डायव्हर्जन पॉइंट्स आहेत, त्याप्रमाणे ती ट्रॅफिक 2 ते 3 तासासाठी डायव्हर्ट करण्यात येणार आहे। वाहतूक ही कुठलीही खोळंबणार नाहीये, ती व्यवस्थित सुरळीत राहणार आहे। त्याचप्रमाणे हायवेवरती देखील जे हेवी व्हेकल्स आहेत ते आणखी 1 तासाभराने आम्ही ठिकठिकाणी डायव्हर्ट करणार आहोत, त्यांची वाहतूक देखील सुरळीत चालू राहणार आहे। सभेच्या ठिकाणी येणारी जी वाहनं आहेत त्यांना देखील आम्ही जवळपास 60 एकरचं पार्किंगचा एरिया आहे, त्या ठिकाणी त्या व्यवस्थित लावून घेण्यासाठी चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सभा परिसरात ड्रोन कॅमेरे तसेच वेब कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत। ती सुरक्षा व्यवस्था कुठून मॉनिटरिंग होणार आहे, कशी होणार? यासाठी आम्ही जे कॅमेरे लावलेले आहेत त्या कॅमेऱ्याचं जे नियंत्रण आहे ते आमचं कंट्रोल रूम जे आहे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये, त्या ठिकाणी कंट्रोल रूम आहे आणि वरिष्ठ अधिकारी माननीय SP सर असतील, माननीय IG सर असतील, ते त्या ठिकाणी थांबून यावरती लक्ष ठेवणार आहेत आणि आम्हाला मार्गदर्शन करणार आहे। पुढारी न्यूज साठी बीडवरून उदय नागरगोजे।